होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी करू ट्रम्प यांनी आता ही धमकी दिली आहे। नाकेबंदीमध्ये युनायटेड किंगडम सामील होणार नाहीये। द गार्डियनने हे वृत्त दिले। पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिकेमध्ये 21 तास चर्चा झाली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली। दरम्यान आता होर्मुझची नाकेबंदी करू असा ट्रम्प यांनी एक प्रकारे धमकीच दिली। दरम्यान यामध्ये युनायटेड किंगडम सहभागी होणार नाही असं द गार्डियनने वृत्त दिलं। तसं पाहायला गेल्यास या आखाती युद्धामध्ये अमेरिकेचंच जास्त नुकसान झाल्याचं समोर येते। नेमकं आतापर्यंत काय काय घडलं पाहूयात। इराणसोबत हरत असल्याचा संदेश यामधून जातोय। आखाती युद्धामध्ये अमेरिकेचं मोठं नुकसान झालं। बेजबाबदार देश अशी अमेरिकेची आता एक प्रतिमा बनली। जागतिक व्यवस्थेमध्ये रँकिंग घटलंय। नाटो देशांसोबत अभूतपूर्व दुरावा वाढलाय, त्यामुळे अमेरिकेचं या सगळ्या युद्धामध्ये मोठं नुकसान झाल्याचं सध्या दिसतंय। जागतिक शांतता धोक्यात आणल्याचा शिक्का अमेरिकेवर बसलाय। अरब देशांचा अमेरिकेवरचा विश्वास उडालाय। अमेरिकाच नव्हे तर जागतिक अर्थव्यवस्थेला सुद्धा मोठा धक्का बसला। अमेरिकेचं संरक्षण बजेट गडबडलंय। अमेरिकेमध्ये सध्या मंदीचं संकट पाहायला मिळते आणि महागाई सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली। ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेमध्ये अभूतपूर्व निदर्शने केली जात आहेत।